वेलकम बॅक टू ऑफिशियल अख्तर रहमान सर यूट्यूब चॅनल. एका नवीन व्हिडिओमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, सीटेट फेब्रुवारी 2026 करिता आपण मराठी भाषा पॅडागॉजी पेपर 1 आणि पेपर 2 साठी काही पुन्हा इम्पॉर्टंट प्रश्न या ठिकाणी आणले आहोत. 2011 ते 2024च्या प्रश्नपत्रिकेच्या अनालायसिस करून आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण काही स्पेशल क्वेश्चन पाहणार आहोत जे परीक्षेसाठी तुम्हाला खूप खूप इम्पॉर्टंट असणार आहे. तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया. व्हिडिओ सुरू करण्या अगोदर आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. साईटचे जे बेल नोटिफिकेशन आहे त्याला देखील ऑन करा, जेणेकरून आपल्याला अशाच प्रकारचे प्रश्न वेळेवर पाहायला मिळेल. मित्रांनो, डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलची लिंक सुद्धा दिलेली आहे. तिथे जाऊन आपण आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला सुद्धा जॉईन करू शकता. जर तुम्हाला आमच्या चॅनलची मेंबरशिप हवी असेल तर फक्त जॉईन बटनला जॉईन करून आपण ही मेंबरशिप घेऊ शकता. व्हिडिओला प्लीज लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. हे बघा, प्रत्येक प्रश्न या ठिकाणी इम्पॉर्टंट असणार आहे, कारण की 2011 ते 2024च्या परीक्षेमध्ये जशा प्रकारे मराठी भाषा पॅडागॉजी संदर्भात प्रश्न विचारलेले आहेत ते संपूर्ण अनालायसिस करून आपण या ठिकाणी प्रश्न पाहत आहोत. पहिला प्रश्न अशा प्रकारे दिलेला आहे की, हे बघा, प्रश्न अशा प्रकारे आहे की मजकुरातील माहिती मिळविणे आणि तिचे शाब्दिक पातळी पलीकडे जाऊन अर्थ निर्णय करणे म्हणजे काय. तर हे बघा, 4 ऑप्शन आपल्याला दिलेले आहे: पूर्वकथन करणे, तुलना करणे, चाडून पाहणे किंवा अनुमान लावणे. तर हे बघा मित्रांनो, प्रश्न आहे की मजकुरातील माहिती मिळविणे आणि तिचे शाब्दिक पातळी पलीकडे जाऊन अर्थ निर्णय करणे म्हणजे काय, तर अनुमान लावणे. ऑप्शन जे 4 असेल ते आपलं बरोबर उत्तर या ठिकाणी असणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 2. आता हे बघा, प्रश्न क्रमांक 2 दिलेला आहे की, हा प्रश्न अशा प्रकारे विचारलेला आहे की लहान मुलांच्या व्याकरण शिकण्याची सुरुवात करताना त्याचे अतिसामान्यीकरण करण्याकडे कल असते, असे होते याचे कारण काय. तर हे बघा मित्रांनो, 4 पर्याय दिलेले आहेत. ते अचूकता यावी यासाठी जाणीवपूर्वक भाषा नियम शिकतात. दुसरा आहे की वाक्य रचनेचे नियम सर्वत्र एकसारखेच वापरले जातात असा त्यांचा समज असतो. ऑप्शन 3 दिलेला आहे की भाषेत ओघवेतपणा यावा यासाठी ते व्याकरणिक नियमांचा वापर करतात. किंवा पुढचा ऑप्शन दिलेला आहे मुले भाषेचे मूलभूत नियम त्यांच्या पालकाकडून शिकतात. अशा प्रकारे आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहे आणि या प्रश्नाचे जे योग्य उत्तर असणार आहे ते असणार आहे ऑप्शन 2 की वाक्य रचनेचे नियम सर्वत्र एकसारखेच वापरले जातात असा त्यांचा समज असतो. म्हणजे ऑप्शन जे असेल मित्रांनो, पर्याय 2 जे असणार आहे ते या ठिकाणी बरोबर उत्तर राहणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 3. आता तिसरा प्रश्न जशा प्रकारे दिलेला आहे की भाषा शिक्षणाच्या संरचनात्मक पद्धतीत शिक्षिकेने करावे ही अपेक्षा असते. आता हे बघा, भाषा शिक्षणाच्या संरचनात्मक पद्धतीत शिक्षिकेने काय करावे अशी अपेक्षा असते. अशा प्रकारे काय आहे प्रश्न विचारलेला आहे. आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहे. तर हे बघा, तुम्ही पाहू शकतात. ऑप्शन दिलेले आहे की जशा प्रकारे विद्यार्थ्याला पूर्वसरचित ज्ञान देणे, स्वतःचा अभ्यासक्रम तयार करावा, विद्यार्थ्यांना त्यांचे पाठ्यपुस्तक तयार करण्यास मागणे, किंवा शेवटचं जे ऑप्शन दिलेलं आहे ते दिलेलं आहे विद्यार्थ्यांना त्यांच्या अनुभवावर आधारलेले ज्ञान तयार करण्यास मदत करणे. अशा प्रकारे आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहे आणि जे बरोबर उत्तर असणार आहे ते असणार आहे ऑप्शन 4. कारण की या ठिकाणी हे बघा, ऑप्शन दिलेला आहे की विद्यार्थ्यांना त्याच्या अनुभवावर म्हणजे त्यांच्या अनुभवावर आधारलेले ज्ञान तयार करण्यास मदत करणे म्हणजे ऑप्शन जे 4 असेल ते आपला बरोबर उत्तर या ठिकाणी राहणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे, प्रश्न अशा प्रकारे दिलेला आहे की खालच्या वर्गात लहान लहान ध्वनी किंवा यमकांचा वापर केल्याने काय होतो. तर हे बघा मित्रांनो, सीटेटमध्ये अशाच प्रकारचे प्रश्न असतात. म्हणजे तुम्हाला फक्त प्रश्न विचारले जातात आणि लॉजिकली प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपण या ठिकाणी देऊ शकतो. प्रश्न काय आहे, प्रश्न तुम्ही पाहून घ्या की खालच्या वर्गात म्हणजे 1ली 2री किंवा 6वी 7वी पर्यंत लहान लहान ध्वनी किंवा यमकांचा वापर केल्याने काय होतं. तर हे बघा, मुलांना अपेक्षित भाषा बोलण्याची संधी मिळते. ओके, मुलांना अनुशासन लागते, मुलांना अपेक्षित भाषेचे व्याकरण शिकण्याची संधी मिळते, किंवा मुलांना अवघड शब्द समजण्यात आणि त्या आधारे वाक्य तयार करण्यास मदत मिळते. अशा प्रकारे आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहे. तर हे बघा, या ठिकाणी जे ऑप्शन 1 दिलेलं आहे, मुलांना अपेक्षित भाषा बोलण्याची संधी मिळते, म्हणजे ऑप्शन जे 1 असेल ते आपलं बरोबर उत्तर असणार आहे. पर्याय जे 1 दिलेला आहे ते आपलं योग्य उत्तर या ठिकाणी राहणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 5. 5वा प्रश्न विचारलेला आहे की आरंभीच्या साक्षरतेत पुढील डॅश डॅश बाबी देखील लेखन प्रकारात मोडते. खूप इम्पॉर्टंट हा प्रश्न आहे.
2-3 वेळा हा प्रश्न परीक्षेमध्ये विचारले गेलेले प्रश्न आहे मित्रांनो. आणि PYQ जे असतात ते सीटेटमध्ये खूप खूप इम्पॉर्टंट असतात. जवळपास तुम्हाला 15 ते 20 मार्कासाठी PYQ म्हणजे पूर्वीच्या परीक्षेमध्ये विचारले गेलेले प्रश्न विचारले जाईल, हे तुम्ही लक्षात ठेवा. 8 फेब्रुवारी 2026 ला प्रश्न आहे की आरंभीच्या साक्षरतेत पुढील डॅश डॅश बाबी देखील लेखन प्रकारात मोडते. तर हे बघा, पत्र लिहिणे, शब्द लिहिणे, वाक्य तयार करणे किंवा रेखांकन. तर हे बघा, रेखांकन हे आपलं काय असणार आहे, योग्य उत्तर असणार आहे. ऑप्शन डी जे असेल ते आपलं बरोबर उत्तर या ठिकाणी राहणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे, प्रश्न अशा प्रकारे विचारलेला आहे की मुलाच्या किंवा मुलांच्या भाषा ग्रहणाच्या संदर्भात पुढीलपैकी कोणती बाब सर्वात महत्वाची ठरते. हा प्रश्न आपल्याला हिंदी में सुद्धा विचारला गेला होता और हमने ये क्वेश्चन को हिंदी में भी देखा कि यहाँ पर प्रश्न क्या है की मुलांच्या भाषा ग्रहणाच्या संदर्भात पुढीलपैकी कोणती बाब सर्वात महत्वाची ठरते. तर हे बघा, आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहे, शिक्षक, कुटुंब, शाळा आणि संचार माध्यमे. तर हे बघा, कुटुंब या ठिकाणी आपला काय असणार आहे, बरोबर उत्तर असणार आहे, योग्य उत्तर राहणार आहे. ऑप्शन 2 जे असेल ते आपलं बरोबर उत्तर या ठिकाणी राहणार आहे. प्रश्न क्रमांक 7 विचारलेला आहे की हे बघा, प्रश्न 7 दिलेला आहे की मुलांना लेखन शिकवताना एक शिक्षक म्हणून तुम्ही काय कराल. तर हे बघा, खूप खूप इम्पॉर्टंट प्रश्न तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. आणि मित्रांनो, अशाच प्रकारचे प्रश्न म्हणजे अध्यापनशास्त्र म्हणजे काय, तर हे प्रश्न, पॅडागॉजी म्हणजे काय, तर हे प्रश्न तुम्हाला स्किल बेस्ड क्वेश्चन या ठिकाणी विचारले जातात. म्हणजे लॉजिकली आपण प्रश्नाचे उत्तर देऊ शकतो. प्रश्न आहे की मुलांना लेखन शिकवताना एक शिक्षक म्हणून तुम्ही काय कराल. तर देखिए, अगर आप इसको हिंदी में देखेंगे कि बच्चे को अगर आप लिखना सिखा रहे तो एज अ टीचर आप क्या करेंगे, इस प्रकार का प्रश्न यहां पर है. तो देखिए, 4 ऑप्शन दिए गए. मुलांना भाषेची बाराखडी लिहायला सांगणे, मुलांना आपले विचार लिहून काढण्यास सांगणे, मुलांना एखादा परिच्छेद पाठ करून चांगल्या अक्षरात लिहायला सांगणे किंवा मुलांना फळ्यावर काढलेले अक्षर लिहून काढण्यास सांगणे. अशा प्रकारे आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहेत. तर हे बघा, या ठिकाणी जे बरोबर उत्तर असणार आहे, मुलांना आपले विचार लिहून काढण्यास सांगणे. म्हणजे ऑप्शन जे 2 दिलेला आहे ते आपला काय असेल, बरोबर उत्तर या ठिकाणी राहणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 8. आता 8वा प्रश्न विचारलेला आहे की अनेक उदाहरणे देऊन शिकण्याची पद्धत म्हणजे कोणती पद्धत. तर हे बघा, अनेक उदाहरणे देऊन शिकण्याची जी पद्धत आहे त्याला आपण निगमन पद्धती असे म्हणतो. ओके, म्हणजे ऑप्शन जे आहे मित्रांनो, ऑप्शन जे 2 दिलेला आहे ते आपलं या ठिकाणी काय असणार आहे, बरोबर उत्तर असणार आहे. अनेक उदाहरण देऊन शिकण्याची पद्धत म्हणजे कोणती पद्धत, तर निगमन पद्धत. प्रश्न 1 मिनिट, उद्गामी पद्धत, निगमन पद्धत, व्याकरण भाषांतर पद्धती किंवा थेट पद्धती. अशा प्रकारे आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहे आणि या ठिकाणी बरोबर उत्तर दिलेलं आहे ऑप्शन 2. कारण की अनेक उदाहरण देऊन शिकण्याची पद्धत. तर हे बघा, व्याकरण पद्धतीमध्ये, आगमन पद्धतीमध्ये उदाहरण दिले जातात आणि निगमन पद्धतीमध्ये नियम सांगितले जातात. अशा प्रकारे माहिती आहे. परंतु या ठिकाणी उत्तर यांनी दिलेलं आहे ऑप्शन बी, अनेक उदाहरण देऊन शिकण्याची पद्धत म्हणजे उद्गामी पद्धत असली पाहिजे, म्हणजे ऑप्शन. ओके, हा प्रश्न तुम्ही म्हणजे थोडासा मला कन्फ्युजन करणारा प्रश्न आहे, कारण आमच्याकडे जी आन्सर की आहे त्यामध्ये निगमन पद्धती दिलेली आहे. मित्रांनो, तुम्ही तुमचे विचार या प्रश्नाबाबत कॉमेंट बॉक्समध्ये मांडू शकता. तर हे बघा, कारण आपल्याला माहीत आहे की व्याकरण विधी काय असते, त्यामध्ये तुम्हाला माहित आहे की आगमन विधी आणि निगमन विधी. आगमन विधीमध्ये आपण काय करतो, तर उदाहरण देतो आणि निगमन विधीमध्ये आपण नियम सांगतो. तर या ठिकाणी काय आहे, अनेक उदाहरण देऊन शिकण्याची पद्धत कोणती. तर हे बघा, आगमन विधी या ठिकाणी दिलेला नाही ऑप्शनमध्ये आणि उत्तर दिलेला आहे निगमन विधी. तर तुम्ही हे म्हणजे स्पष्टीकरण सुद्धा करू शकतात किंवा मी तुम्हाला कॉमेंटमध्ये पिन करून देईल मित्रांनो. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 9. 9वा प्रश्न आहे की शिकणारा भाषा कशा प्रकारे आत्मसात करतो. तर हे बघा, शिकणारा भाषा कशा प्रकारे आत्मसात करतो अशा प्रकारे प्रश्न आहे. आपल्याला 4 ऑप्शन या ठिकाणी सुद्धा दिलेले आहे. आणि हे बघा, नैसर्गिक भाषिक पर्यावरणात भाषेच्या वापरातून म्हणजे ऑप्शन जे 1 असेल ते आपलं बरोबर उत्तर या ठिकाणी असणार आहे. ऑप्शन जे 1 असणार आहे ते आपलं योग्य उत्तर. ओके, प्रश्न क्रमांक 10. हे बघा, प्रश्न क्रमांक 10 विचारलेला आहे की बहुभाषिकता हे साधन आहे. म्हणजे हे बघा, बहुभाषिकता हे साधन आहे म्हणजे डॅश डॅश अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे. आपल्याला 4 पर्याय दिलेले आहे. अनेक भाषा शिकणे, प्रत्येक शब्दाच्या प्रतिशब्द मुलांच्या भाषेत सांगणे किंवा अभ्यासक्रमाला व्यापून भाषा शिकविणे आणि शेवटचा जे पर्याय दिलेला आहे मुलांच्या भाषेला एक साधन म्हणून वापरणे. तर हे बघा, बहुभाषिकता म्हणजे काय, तर ऑप्शन 4 आपला बरोबर उत्तर असणार आहे की मुलांच्या भाषेला एक साधन म्हणून वापरणे. जे पर्याय 4 दिलेला आहे ते आपला बरोबर उत्तर असणार आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा. आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलची लिंक सुद्धा दिलेली आहे. तेथे जाऊन आपण आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला सुद्धा जॉईन करू शकता. जर तुम्हाला आमच्या चॅनल
चॅनलची मेंबरशिप हवी असेल तर फक्त जॉईन बटनला जॉईन करून आपण ही मेंबरशिप घेऊ शकतात मित्रांनो, जेणेकरून तुम्ही आमचे सगळे व्हिडिओज जे आहेत ते फ्रीमध्ये या ठिकाणी पाहू शकतात. फक्त तुम्हाला मेंबरशिप या ठिकाणी घ्यावी लागेल. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 11. देखिए दोस्तों, प्रश्न क्रमांक 11 पूछा गया है. आता प्रश्न नंबर 11 दिलेला आहे की, एक मिनिट, ओके. प्रश्न नंबर 11 दिलेला आहे की भाषा शिक्षण ही अशी एक क्रिया आहे जी जन्मापासून सुरू होते आणि जीवनभर सुरू राहते. तुम्ही या विधानाशी सहमत आहे किंवा नाही, अशा प्रकारे प्रश्न आहे. तर सोपा प्रश्न आहे. 4 ऑप्शन दिलेले आहे आणि विधानाशी मी सहमत आहे हे आपला काय असणार आहे, बरोबर उत्तर असणार आहे. ऑप्शन जे 1 दिलेला आहे ते आपला योग्य उत्तर या ठिकाणी असणार आहे. पुढचा प्रश्न आहे की प्रश्न 12 विचारलेला आहे की, हे बघा, विद्यार्थ्यांना नवीन शब्दाचा अर्थ पाठ करायला लावण्याऐवजी त्यांना नवीन शब्द संदर्भ समजावून देणे यामधून डॅश डॅश अशा प्रकारे आपल्याला काय आहे प्रश्न विचारलेला आहे. 4 ऑप्शन दिलेले आहे. अनेकदा विद्यार्थ्यांना संभ्रमित करते, शब्द नीट समजून घ्यायला मदत करते, घोकपट्टी करण्यास उत्तेजन देते किंवा वेळेच्या अपव्यय आहे. तर हे बघा, विद्यार्थ्यांना नवीन शब्दाचा अर्थ पाठ करायला लावण्याऐवजी त्यांना नवीन शब्द संदर्भ समजावून देणे म्हणजे शब्द नीट समजून घ्यायला मदत करते, म्हणजे ऑप्शन जे 2 असेल ते आपला बरोबर उत्तर या ठिकाणी राहणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 13वा प्रश्न आहे की तुम्हाला तुमच्या वर्गातील जास्तीत जास्त मुलांना सहभागी करून घ्यायचे आहे, यासाठी तुम्ही कोणत्या पद्धतीचा अवलंब कराल, अशा प्रकारे आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. आणि 4 ऑप्शन या ठिकाणी सुद्धा दिलेले आहेत. चर्चा, सादरीकरण, आदर्श वाचन किंवा पाठांतर. हे बघा, खूप इम्पॉर्टंट हा प्रश्न सुद्धा असणार आहे. आणि ऑप्शन जे 1 असेल, चर्चा पद्धत, हे आपला काय असणार आहे, बरोबर उत्तर राहणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 14वा प्रश्न आहे की, हे बघा, भाषा वर्गातील विद्यार्थी शिक्षकांच्या मार्गदर्शनात गटागटातून दिलेल्या विषयावर एक जाहिरात सादर करतात. या पद्धतीने भाषा शिकणे म्हणजे काय, अशा प्रकारे आपल्याला हा प्रश्न विचारलेला आहे. आणि 4 ऑप्शन दिलेले आहे. प्रश्न तुम्ही समजून घ्या, प्रश्न वाचून घ्या. आपल्याला पर्याय दिलेला आहे की मार्गदर्शन आणि समुपदेशन, सहभागी शिक्षण किंवा सहकार्यात्मक, स्पर्धा आणि वैमनस्य किंवा भाषा खेळ. तर हे बघा, या ठिकाणी काय उत्तर आहे, आपला प्रश्न आहे की शिक्षकांच्या मार्गदर्शनात गटागटातून दिलेल्या विषयावर एक जाहिरात सादर करतात. या पद्धतीने भाषा शिकणे म्हणजे काय, तर सहभागी शिक्षण. ऑप्शन जे 2 असेल ते आपला बरोबर उत्तर असणार आहे. पर्याय जे 2 दिलेला आहे ते आपला योग्य उत्तर या ठिकाणी राहणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 15वा प्रश्न अशा प्रकारे इथे दिलेला आहे की, शब्द संग्रह शिकवण्यासाठी शिक्षिका वर्गात स्वयंपाक घरातील चमचा, प्लेट, भांडी, डबे आणि तवा घेऊन येते. भाषा शिक्षणात या वस्तूंना काय म्हणता येईल, तर हे बघा, प्रत्यक्ष वस्तू शिक्षिका काय आहे तर वर्गात घेऊन येते. तर अशा वस्तूंना काय म्हणतात, तर वास्तविक साधने म्हणजे रेलिया. ऑप्शन जे 2 असेल ते आपला काय असणार आहे, बरोबर उत्तर असणार आहे. पर्याय जे 2 दिलेला आहे ते आपला योग्य उत्तर या ठिकाणी असणार आहे. मित्रांनो, हे बघा, तुम्ही पाहू शकतात की सीटेट फेब्रुवारी 2026 साठी आपण काही स्पेशल ऑफर या ठिकाणी घेऊन आणलेला आहोत. सीटेट पेपर 1 आणि पेपर 2 साठी तुम्हाला नोट्स विथ क्वेश्चन सेट पाहिजे मित्रांनो, तर 299 मध्ये तुम्हाला पेपर 1 साठी नोट्स आणि क्वेश्चन सेट मिळणार आहे. आणि पेपर 2 तुमचा असेल तर पेपर 2 साठी तुम्हाला 299 मध्ये नोट्स आणि क्वेश्चन सेट या ठिकाणी मिळणार आहे. कोणत्याही एका पेपरसाठी तुम्हाला 10 प्रश्नपत्रिका प्लस मराठी भाषा पायडागॉजीचे नोट्स या ठिकाणी मिळणार आहे. स्क्रीनवर एक कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे, एक व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, त्या नंबरवर व्हॉट्सअप करून तुम्ही हे परचेस करू शकतात मित्रांनो. परीक्षेच्या दृष्टीने आणि फक्त 32-33 दिवस परीक्षेला बाकी आहे. परीक्षेच्या दृष्टीने ही नोट्स आणि हे प्रश्नसंच तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट असणार आहे, कारण अशाच प्रकारची प्रॅक्टिसची आपल्याला आता शेवटच्या दिवसात आवश्यकता आहे मित्रांनो. तर स्क्रीनवर एक कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे, त्या नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही हे परचेस करू शकतात. पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 16. हे बघा, प्रश्न क्रमांक 16 या ठिकाणी आपण पाहणार आहोत. प्रश्न अशा प्रकारे दिलेला आहे की निदान चाचणीचा वापर डॅश डॅश याच्या मूल्यमापनासाठी होतो. तर हे बघा मित्रांनो, उपचारात्मक चाचणी असो किंवा निदानात्मक चाचणी असो, उपचारात्मक शिक्षण असो किंवा निदानात्मक चाचणी असो, प्रत्येक परीक्षेला आपल्याला या संदर्भात प्रश्न विचारलेला आहे. आणि आपल्याला माहीतच आहे की निदान चाचणीचा वापर कशासाठी केला जातो, तर ऑप्शन डी, विद्यार्थ्यांच्या भाषिक क्षमता आणि मर्यादा यासाठी याचा वापर केला जातो. म्हणजे पर्याय जे आपला डी असेल ते बरोबर उत्तर या ठिकाणी राहणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 17वा प्रश्न. हे बघा, 17वा प्रश्न दिलेला आहे की शिक्षिका चित्रातील 4 वेगवेगळ्या वाद्ययंत्राचे निरीक्षण करण्यास विद्यार्थ्यांना सांगते आणि त्यांचे वेगवेगळे वापर यावर चर्चा करते. या ज्ञानात्मक कौशल्याची कोणत्या घटकांचे साधर्म्य आहे, अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे. आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहे: विश्लेषण करणे, रचना करणे,
कारण मीमांसा करणे किंवा कल्पना करणे. तर हे बघा ऑप्शन जे एक असेल विश्लेषण करणे हा आपला काय असणार आहे, बरोबर उत्तर राहणार आहे. पर्याय जे एक दिलेला आहे ते आपलं योग्य उत्तर असणार आहे. आता पुढचे जे 3 प्रश्न आहे ते व्याकरण संदर्भात या ठिकाणी आपण पाहणार आहोत, कारण तुम्हाला माहित आहे की व्याकरण संदर्भात आपल्याला 5 ते 6 मार्काचे प्रश्न विचारले जातात आणि जे उतारे दिले जातात, जे गद्य आणि पद्य उतारे आपल्याला दिले जातात, त्या हिशोबाने आपल्याला 5 ते 6 मार्कासाठी व्याकरण सुद्धा विचारला जातो. प्रश्न आहे की सर्वात निर्मळ रूप यातील निर्मळ काय आहे, तर निर्मळ काय आहे अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे. तर बघा सर्वात निर्मळ रूप, निर्मळ म्हणजे विशेषण, ऑप्शन 1 जे असेल ते आपलं बरोबर उत्तर या ठिकाणी राहणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे, प्रश्न असा आहे की निरागस या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द कोणता. तर हे बघा निरागस म्हणजे काय, निरागस म्हणजे प्रांजळ, निरागस म्हणजे काय, निरागस म्हणजे पारदर्शी, निरागस म्हणजे काय, तर निरागस म्हणजे निष्पाप. परंतु या ठिकाणी प्रश्न काय आहे, निरागस या शब्दाच्या समानार्थी नसलेला शब्द कोणता, तर आकाश. आकाश म्हणजे ऑप्शन जे आपला आकाश नाही आहे, आकाश आहे. ऑप्शन जे आपला 2 आहे ते आपला बरोबर उत्तर असणार आहे. ऑप्शन जे 2 दिलेला आहे ते आपला योग्य उत्तर असणार आहे, कारण की हे बघा निरागस या शब्दाच्या समानार्थी नसलेला शब्द म्हणजे आकाश आहे, कारण प्रांजळ, पारदर्शी आणि निष्पाप हे सर्व निरागस या अर्थाच्या जवळचे शब्द आहेत. तर आकाश म्हणजे द्वेष किंवा तिरस्कार होय, अशा प्रकारे माहिती सुद्धा दिलेली आहे. पुढचा प्रश्न अशा प्रकारे आहे की पुढीलपैकी विरुद्ध अर्थ देणारी शब्द जोडी ओळखा. आता हे बघा विरुद्ध अर्थ देणारी शब्द जोडी कोणती, तर हे बघा व्यवहार, व्यापार, सुंदर, निर्मळ, सत्य, असत्य, भाव, भावना. तर या ठिकाणी विरुद्धार्थी देणारी जोडी कोणती, म्हणजे योग्य विरुद्धार्थी जोडी कोणती, तर सत्य, असत्य. ऑप्शन जे आपला 3 असेल ते बरोबर उत्तर असणार आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून पुन्हा मराठी भाषा पॅडागॉजी संदर्भात 20 प्रश्न पाहिले आहोत. परीक्षेच्या दृष्टीने खूप इम्पॉर्टंट असणार आहे. आणि जर तुम्हाला मराठी पॅडागॉजीची प्रश्नपत्रिका पाहिजे असेल तर स्क्रीनवर 149 मध्ये तुम्हाला 10 प्रश्नपत्रिका मिळणार आहे कोणत्याही एका पेपरसाठी. पेपर 1 साठी 149, पेपर 2 साठी 149. स्क्रीनवर एक व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, या ठिकाणी तुम्ही कॉन्टॅक्ट करून हे परचेस करू शकतात. मित्रांनो इम्पॉर्टंट हे क्वेश्चन सेट असणार आहे आणि प्रॅक्टिस सेटही असणार आहे. तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअपमध्ये लगेच हे मिळणार आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये काही नवीन प्रश्नांसोबत.